महाराष्ट्रात सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा एकच विषय आहे, तो म्हणजे कलर्स टीव्ही मराठीवरील बिग बॉस हा रियालिटी शो। लोकांच्या फक्त मनोरंजनासाठी बनवलेला हा निव्वळ एक रियालिटी शो असताना त्यात लोकांनी आपल्या सवयीप्रमाणे मराठीवाना, संस्कार, इतिहासाचे संदर्भ जोडण्यास सुरुवात केली। त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने या खेळातील नायक आणि खलनायक ठरवू लागला। बहुतेकांनी लव्ह स्टोरीचा अँगल घेऊन शो मध्ये आलेल्या अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीला सर्वात मोठे खलनायक ठरवले आणि फक्त गोलीगत धोका, बुक्की टिंगूळ, झापूक झुपूक इतकेच डायलॉग मारून महाराष्ट्राचा प्रचंड मोठा स्टार बनलेल्या आणि फक्त भोळा भाबडा असल्यामुळेच आवडलेल्या सूरज चव्हाणला महानायक मानले आहे। अनेक जणांनी यावेळी प्रथमच बिग बॉस शो बघण्यास सुरुवात केल्यामुळे या गेमचा फॉर्मॅट किंवा यामध्ये खेळल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजीज त्यांना माहीत नाहीत। किमान एक तरी लव्ह स्टोरी हा बिग बॉसच्या टीआरपीचा आत्मा असतो। त्यामुळे अरबाज निक्कीप्रमाणे कोणत्याही भाषेतील प्रत्येक बिग बॉस सीझन मध्ये एक कपल असतेच असते। बिग बॉसच्या घरातील 100 कॅमेऱ्यांपुढे खरी किंवा खोटी प्रेम कहाणी रंगवणे हे त्या कपलमधील दोन खेळाडूंच्याच नव्हे तर टीआरपीच्याही फायद्याचेच असते। त्यासाठीच हिंदी बिग बॉसमध्ये अनेक वेळा कपलच नाही तर नवरा बायकोच्या जोड्याही घरामध्ये आणल्या गेल्या आहेत। शो मध्ये मसाला आणण्यासाठी हा अँगल आवश्यकच आहे। त्यामुळे अरबाजला निक्कीची साथ भोवली किंवा तिच्यामुळे त्याला इंडिव्हिज्युअल खेळ दाखवता आला नाही असे म्हणणे ह्या फक्त बाजारगप्पा आहेत। बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यापासून निक्की आणि अरबाजला शोमधून बाहेर काढण्यासाठी बॉयकॉट बिग बॉसचा केविलवाना ट्रेंड चालवणारे तर हास्यास्पद होते। अरबाज आणि निक्कीला या सीझन मधून वजा केले असते तर प्रेक्षकांना लपाछपी, अभिजित सावंतचं मोहब्बते लुटाऊंगा हे कालबाह्य सुपरहिट गाणं, वर्षा उसगावकरांचं अवजड मराठी गाण्याच्या भेंड्या आणि सूरज चव्हाणच्या गोलीगत झापूक झुपूक डान्स शिवाय दुसरे काय मनोरंजन मिळाले असते। बिग बॉस शो मध्ये जे अपेक्षित मनोरंजन असते ते फक्त अरबाज आणि निक्कीनेच दिले आहे। मग ती फेक प्रेम कहाणी असो, भांडणं असो, आक्रमकता असो, ताकदीचा वापर असो, कुरापतीखोरी असो, षडयंत्रे असो किंवा स्ट्रॅटेजीज असो, शोच्या फॉर्मॅटमुळे फिक्सिंग न झाल्यास कोणत्याही भाषेतील बिग बॉसमध्ये सरळ मार्गी नाकासमोर बघून चालणारे, भांडण न करणारे नव्हे तर सगळ्यांना पुरून उरणारे कॉन्ट्रोवर्शियल, धूर्त आणि गेमाडपंथी स्पर्धकच फायनलिस्ट आणि विनर बनत असतात। परवा अरबाज शो मधून इलिमिनेट होताच या घरातील पूर्ण मनोरंजनच गायब झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे। हा शो मनोरंजनासाठीच बनवला असल्यामुळे थोडाफार स्क्रिप्टेड असणारच। त्यामुळे निर्मात्यांकडून इतर शोज प्रमाणे बिग बॉस मध्येही कुणावर तरी कथित अन्याय किंवा कुणाला झुकते माप दिले जाण्यात काहीच आश्चर्य नाही। मुळात इतर बहुतेक टीव्ही शोज प्रमाणे बिग बॉस रियालिटी शोचा फॉर्मॅट ही इम्पोर्टेड आहे। हा शो मूळ संकल्पना असणाऱ्या डच रियालिटी शो बिग ब्रदरची मराठी आवृत्ती आहे। बिग ब्रदरची मूळ आयडिया जॉन डी मोल या डच लेखकाची, ज्याच्या कन्सेप्टवर एंडेमोल या कंपनीचा कॉपीराइट असून त्यासाठी मुकेश अंबानींच्या मालकीच्या नेटवर्क 18 ग्रुपला कोट्यवधी रुपये रॉयल्टी मोजावी लागते। बिग ब्रदर हा रियालिटी शो सर्वप्रथम 1997 साली नेदरलँडमधील वेरोनिका टीव्ही चॅनेलवर प्रसारित करण्यात आला होता। या शोची प्रचंड लोकप्रियता पाहून त्याच्या इंग्लिशसह इतर युरोपियन आवृत्त्या पुढील काही वर्षात सुरू झाल्या। आज जगभरातील 70हून अधिक देशांमध्ये बिग ब्रदरच्या लोकल व्हर्जन्स वेगवेगळ्या भाषांमध्ये चालवल्या जातात। भारतात सर्वप्रथम 2006 साली सोनी टीव्ही बिग ब्रदरची हिंदी आवृत्ती बिग बॉस या नावाने सुरू करण्यात आली, ज्याची पहिली होस्ट होती शिल्पा शेट्टी। नेटवर्क 18 ची मालकी अंबानींकडे आल्यानंतर प्रादेशिक भाषांमध्येही बिग बॉसचा भारदस्त आवाज ऐकू येऊ लागला। आता प्रश्न उरला फक्त एकच की यावेळी बिग बॉस सीझन 5 चा विनर कोण ठरणार। मला तर अभिजित सावंत किंवा अंकिता वाटते। तुम्हाला कोण वाटते कमेंट करून सांगा आणि अजून तुमची काही वेगळी मतं असतील तर तेही कमेंटमध्ये मांडा। धन्यवाद।